दही वडा असा खायचा असतो, पण आमच्या बाळाला असा खायला आवडतो. त्याला फक्त ते कोरडं कोरडेच वडे कुरकुरीत खायला आवडतात. तर या ठिकाणी मी बनवणार होते दही वडा. त्यासाठी मी मुगाची डाळ आणि उडदाची डाळ आहे ती समप्रमाणात भिजायला घातलेली. संध्याकाळी ती बारीक करून घेतलेली आणि त्याच्यामध्ये मी हिंग, मीठ वगैरे टाकलेलं आणि आता चांगलं फेटून घेत आहे. फेटून घेतल्यावर त्याचे वडे आहे ते चांगले फ्लफी असे बनतात. आणि या ठिकाणी आता हे दही आहे त्याच्यामध्ये मी साखर टाकत आहे. तेही आपल्याला फेटून घ्यायचे आहे. त्यानंतर मी थोडंसं पाणी टाकून दही आहे ते आपल्याला थोडंसं पातळ बनवायचं आहे. या ठिकाणी आपलं दही आहे ते बनवून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठही टाकत आहे. तर या ठिकाणी पीठ तयार झालेलं आहे, दही तयार झालेलं आहे, चटणीही बनवून घेतलेली आहे ती आणि खजूर चिंचेची चटणी तर विकतचीच होती. स्वतः मी वडे तळायला घेतलेले आहेत. या ठिकाणी आता गरमागरम वडे तळून घ्यायचे आहेत. ॲक्च्युली हे वडे इतके क्रंची खुसखुशीत होतात की असं वाटतं की कच्चेच असेच खावेत खरं तर. पण ते पाण्यात का भिजवायचे असतात हे मलाही माहिती नाही, पण त्याची रेसिपी तशीच आहे. स्वतः इथे मी पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ते मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे वडे आहेत ते डीप करून घेतलेले आहेत. त्यानंतर थोड्या वेळ ते असेच ठेवले आणि त्याच्यानंतर मुरल्यानंतर मी ते काढून घेतलेले आहेत. आणि आता प्लेटमध्ये दही वडे घेऊन त्याच्यावरती दही टाकलेलं आहे जे फेटलेलं आहे ते, त्याच्यामध्ये नंतर हिरवी चटणी जी बनवली आहे तीही टाकलेली आहे आणि त्यावरती खजूर चिंचेची जी रेडीमेड चटणी आहे ती थोडी थोडी टाकून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आपले वडे आहेत ते खाण्यासाठी तयार झाले आहेत. बारीक शेवही थोडीशी टाकलेली आहे. तुमच्या ऑडियन्सवर तुम्ही सर्व काही टाकू शकता. आणि या ठिकाणी आपले वडे तयार झाले आहेत. चला तर मग खाऊन घ्या पटापट. बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.